ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एकत्र जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पुन्हा 10वा हप्ता म्हणजे की तुम्हाला माहित आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता, आता त्याचं देखील वितरण होत आहे आणि 10वा देखील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा करण्याचा निर्णय आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता घेतला आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळत आहे। तर मग नेमकं तारीख तरी काय आहे? सरकारच्या माध्यमातून निर्णय तर घेण्यामध्ये आला, परंतु कोणत्या तारखेला नमोचा हप्ता जमा होणार हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज दुपारपासून वितरण प्रक्रिया सुरू झाली आणि सरकारने सांगितल्यानुसार रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण आता सुरू राहणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार। तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून अफवासुद्धा ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजना बंद झाली। काहींनी अशा सुद्धा अफवा सोडल्या होत्या की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली। तर शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं, नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही वाढ करू, परंतु सध्या वाढ झालेली नाही। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आता दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना एकत्र जमा करण्यामध्ये येत आहे, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे। या निर्णयामुळे राज्यामध्ये लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मोठा दिलासा मिळाला असून आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यामध्ये आली आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल सध्या शेतकऱ्यांच्या 2 योजना खूपच चर्चेमध्ये आहे। पहिली म्हणजे की PM किसान महासन्मान निधी योजना आणि दुसरी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। केंद्र सरकार PM किसान योजना चालविते तर राज्य सरकार नमो शेतकरी योजना चालविते। या दोन्ही योजनांचे हप्ते वेगवेगळ्या टायमिंगला वितरित होत असतात। भरपूर दिवसापासून अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या की दोन्ही योजनांचे हप्ते एकाच दिवशी येतात। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता की आम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता, 23वा हप्ता आणि 24वा हप्ता तर मिळत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता टायमिंगला मिळत नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं की नमो शेतकरी योजनेचा टायमिंग वेगळा आहे आणि PM किसान योजनेचा टायमिंग वेगळा आहे, कारण की नमोच्या अटी आणि शर्ती खूप कडक आहे। यामुळे हप्ता थोडासा उशिरा येत असतो। अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता अनिश्चिततेला अखेर पूर्ण विराम मिळाला असून थेट लाभ हस्तांतर डेबिटद्वारे ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी किंवा खर्चासाठी आता शेतकरी बांधवांना मदत होणार आहे। बघा, ज्यांची भरपूर दिवसापासून प्रतीक्षा होती की हप्ता कधी मिळणार, त्यांची प्रतीक्षा आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे। बघा, कारण की त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम मिळाला आहे। बघा, तुम्हाला आता प्रतीक्षा करण्याची कसलीही या ठिकाणी गरज नाही, कारण की ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तो दिवस आज उगला आहे। तुम्हाला माहीत आहे, आजच या ठिकाणी सकाळी बैठक पार पडली, हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहीत आहे आणि त्याच बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही
त्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यामधील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय वेळेवर मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी एक काम केलं नाही ते काम करायच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यामध्ये आल्या. बघा, तुम्ही कोणतं काम केलं नाही तर पहिलं काम आहे ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर आय डी क्रमांक नसेल किंवा फार्मर आय डी कार्ड नसेल तर तात्काळ काढून घ्या. आता ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी क्रमांक आहे किंवा फार्मर आय डी आहे अशा शेतकरी बांधवांना कसलीच अडचण येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर मग शेतकरी बांधवांनो, बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाची मर्यादा आणि कुटुंबामधील सदस्यांची पात्रता तपासली जाणार आहे. तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून एकाच घरामधील 3 किंवा 4 व्यक्ती नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की मुलगा आणि वडील दोघं जण जर लाभ घेत असतील तर काहीच हरकत नाही. परंतु लक्षामध्ये घ्या, पती पत्नी दोघेही जण जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की या ठिकाणी महिलांना किंवा या ठिकाणी स्त्रीला फक्त नमो शेतकरी योजनेचा लाभ किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ, 2 योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे की जर तुम्हाला नमोचा लाभ सुरू असेल तर तो आता बंद होणार आणि बहिणींना आता फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार. बघा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा बाहेर आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. सरकारचा निकष आहे तो म्हणजे की 2.5 लाख रुपये उत्पन्न. लक्षामध्ये घ्या, यापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असावं. 2.5 लाख असेल तरी पण काही हरकत नाही. जर तुमचं उत्पन्न 3 लाख 4 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ जमा करण्यामध्ये येणार नाही. हो शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांचा लाभ आता रोखण्यामध्ये येत असून केवळ गरजू आणि खऱ्या शेतकरी बांधवांनाच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. सरकारने सांगितलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही. सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. मग या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्या. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. या भागामधील शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून हप्त्याची वाट बघत होते. आता त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आणि यासोबत शेतकरी बांधवांनो, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच सोलापूर जिल्हा असो किंवा सांगली जिल्हा असो या क्षेत्रामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता मिटली आहे. या प्रक्रियेमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच्या मुहूर्तावर दिलासा देण्यामध्ये येत असून प्रशासनाने बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नियोजन आता केले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, या सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही चेक करायचं. सरकारने याद्या जाहीर केल्या, आज संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार नाही. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही धुळे जिल्ह्यामधून असाल
किंवा नंदुरबार जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे। आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळाला आहे। त्याचबरोबर जर तुम्ही वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता ही म्हणावी लागणार, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना मिळत आहे। तर मग आतापर्यंत तुम्हाला मेसेज आला का? जर मेसेज तुम्हाला आलेला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार आहे। बघा, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर पालघर जिल्हा। बघा, जर तुम्ही पालघरमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता टप्प्याटप्प्याने वाटप पूर्ण करण्यामध्ये येत आहे। आता सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि पुढील टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची यादी पुन्हा जाहीर करण्यामध्ये येणार आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये जळगाव आणि भंडारा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे। शेवटच्या टप्प्यामधील या जिल्ह्यामध्ये आता निधी जमा करण्याला प्राधान्य देण्यामध्ये आले आहे। टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्ण केले जाणार असून ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांच्याच खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं आता स्पष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांचा विश्वास आता आणखीनच बँकांवर व सरकारवर वाढला आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा। अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु खात्यामध्ये मात्र रक्कम झालेली असू शकते। त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा। तुम्ही आपल्या बँक पासबुक चेक करून तुमची शिल्लक रक्कम सुद्धा तपासून घ्या, कारण तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमाच होणार आहे। बघा, सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे। बँकांचा सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक योगाने पार पडत आहे। कोणत्याही अधिकृत, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी जी माहिती बरोबर आहे त्यावरच विश्वास ठेवायचा आहे। तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु हप्ता जमा झाला नव्हता। आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून बैठक घेण्यामध्ये आली आणि निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांना दिलासा आता देण्यामध्ये येत आहे। सरकारने सांगितलं आहे आज सर्व बँकांमध्ये वितरण होणार नाही, आज फक्त सरकारने निवडून दिलेल्या 12 बँकांमध्येच वितरण होणार। तर मग कोणत्या आहेत त्या बँका? लक्षामध्ये घ्या, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 12 प्रमुख बँका अतिशय महत्त्वाच्या आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा सुद्धा बँक आहे, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकेचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आजच्या या वितरण प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणाऱ्या आता खतांच्या चिंता शेतकरी बांधवांच्या काही अंशी मिटल्या आहे। सरकारी बँकेतील खात्यांचा वापर करणाऱ्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर हे हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारने स्वतः आता निर्णय घेतला आहे आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असेल तरच तुम्हाला हा मेसेज येणार आहे। हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, पुढे सुद्धा यादी जाहीर होणार आणि जेव्हा कधी यादी जाहीर होते सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही होती अतिशय महत्त्वाची बातमी। धन्यवाद।